आणि आता ब्रेकनंतर इतरही घडामोडी बातम्या हिंगोलीत कौटुंबिक वादातून गोळीबार झाला। पोलिसांच्या कुटुंबासह सासूरवाडीत गोळीबार झाल्याचं कळतंय। गोळीबारानंतर पोलिसाच्या पत्नीचा जागीच मृत्यू झालेला आहे। गंभीर जखमी असलेल्या पाहुण्याचाही मृत्यू झाल्याचं कळतंय। गोळीबाराच्या घटनेत आतापर्यंत 2 मृत्यू झाले। या घटनेत गोळीबार करणारा आरोपी पोलीस कर्मचारी विलास मुकाडे यांची सासू आणि 1.5 वर्षांचा मुलगा सध्या रुग्णालयात असून त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत। आणि हिंगोलीतला हा सगळा धक्कादायक प्रकार आपण बघतोय। एक पोलीस अधिकारी ज्याने आपल्या कुटुंबातल्याच काही सदस्यांवरती गोळीबार केल्याचं कळतंय, ज्यामध्ये त्याची बायको तिचा मृत्यू झाल्याचं कळतंय। तर त्याचबरोबर त्यांच्या घरी आलेला एक पाहुणा होता। सासूरवाडीत हा सगळा प्रकार घडलेला आहे। मेहुण्याचा देखील मृत्यू झालेला आहे आणि या गोळीबारात आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला। या घटनेत पोलीस कर्मचारी विलास मुकाडे याची सासू आणि 1.5 वर्षाचा मुलगा सध्या रुग्णालयात असून त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत। त्यामुळे कुठल्या वादातनं हा सगळा प्रकार घडला की ज्यातनं थेट आपल्याकडे असणारं सरकारी शस्त्र वापरत त्या शस्त्राचा वापर जो आहे तो घरातल्या कुटुंबियांवरती गोळीबार करण्यासाठी त्यांनी केला। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनीष खरात आपल्याबरोबर आहे। मनीष, पहिले तर विलास मुकाडे हा जो पोलीस कर्मचारी आहे, कुठल्या वादातनं त्यांनी हा सगळा प्रकार त्याच्या कुटुंबात केला आहे? विचार आपण बघतोय की हा जो विलास मुकाडे नावाचा कर्मचारी आहे हा हिंगोली पोलीस दलातील वसमत पोलीस ठाण्यामध्ये हा कार्यरत आहे। परंतु ज्या दिवशी ही घटना घडली गोळीबाराची, त्या गोळीबाराच्या घटनेच्या पूर्वी जे आहे ते या जे पती पत्नी आहेत त्यांच्यामध्ये कुरबुर होत होती, वाद होत होते आणि या वादातून त्यांच्या घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं होतं आणि या घटस्फोटाच्या विषयाला धरूनच परत त्यांचे वाद झाले होते। त्यानंतर त्यांची जी पत्नी आहे मयत ही आपल्या माहेरी आली होती आणि त्यानंतर विलास मुकाडे यांनी जे आहे ते रात्रीच्या वेळी तिथे येऊन रागाच्या भरात आपले जे शासकीय शस्त्र आहे त्या जे पिस्टल आहे ते शस्त्रागारातून त्यानं आपल्या ताब्यात घेतलं आणि या शस्त्राच्या साह्याने त्यानं अक्षरशः गोळीबार केला आणि या गोळीबाराच्या घटनेमध्ये त्याची पत्नी ही जागीच मृत्यू पावली। त्यानंतर त्याचा मेहुणा योगेश, सासू आणि स्वतःचा मुलगा हा देखील जखमी होता। आणि आपण बघतोय की योगेशवरती नांदेडच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, परंतु या उपचार दरम्यान आता योगेशचा देखील मृत्यू झालाय। एकंदरीत आपण पाहिलं तर हे सर्व प्रकरण जे आहे ते घरगुती वादातून झालेले दिसते, परंतु घरगुती वाद एवढ्या टोकाला जाऊन त्याचं कसं अपरिमित नुकसान होऊ शकतं याचं उदाहरण जे आहे ते हिंगोलीत आपल्याला पाहायला मिळते। विशाल, धन्यवाद मनीष या सगळ्या माहितीबद्दल। धक्कादायक प्रकार आहे हा। विलास मुकाडे नावाचा हा पोलीस कर्मचारी आहे ज्याने घरगुती वादातनं आपल्या कुटुंबियांवरती स्वतःकडे असणारं जे सरकारी शस्त्र होतं, बंदूक होती, त्यातनं गोळीबार केला आहे।